अजब रमा राघवची जोडी। इथून पुढे बोलताना 10 वेळा विचार करायचा दोघांनी। हो हो। गेट लॉस्ट। हे चल चल पटकन। निघायचं का मॅडम? उशीर होतो ना। या। अहो या असल्या लोकांवर फार वेळ वाया नसतो घालवायचा। एक्झॅक्टली, वेळ वाया नाही घालवायचा ना तुला। चल गाडी काढ, उशीर होतोय ना। बर। अश्विनी ऐक। अश्विनी काय आहे? काय म्हणाला होता तुम्ही मला? अश्विनी बाळा, तुझं लग्न की नाही राघवरावांशीच होणार? हा मग काय? हा मग बाबा, राघवराव दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीला स्कूटरवर मागे घेऊन फिरवत होते। हे बघ अगं अश्विनी ऐक, तू रडायचं थांब बघू आधी। ये इकडे, ये इकडे, इथे बस बघू। बस बस इथे शांतपणे बस, रडू नकोस। हे बघ, तुला जर इतकं वाटतंय ना, मग आपण राघवलाच विचारूया की मगाशी तो त्या रस्त्यावरनं गेला होता का आणि त्याच्या मागे कुठली मुलगी होती का। थांब। असं कसं वागू शकतात माझ्या बरोबर ते? उचलत का नाही हा फोन? ओ माय गॉड नेहा, ते बघ, मी जे बघते ते खरं आहे का की मीच काहीतरी चुकीचं बघतेय? काय झालं ते बघ। हाऊ इज दिस पॉसिबल? रमा आणि राघव दोघेही एकत्र येत आहेत, ती पण राघवच्या स्कूटरवर। नाही, आपणच काहीतरी चुकीचं बघतोय। राघवच्या मागे बसणारी ना ही रमा असूच शकत नाही। अगं नीट बघ, ती रमाच आहे। व्हॉट अ फन। आता ना रमाला चिडवून त्याची वाट लावता येईल। पण हे मिराकल झालं कसं? दॅट आय डोंट नो। पण या हिस्टॉरिकल मुवमेंटचा फोटो झालाच पाहिजे। पटकन फोटो काढ। येस फोटो काढ। आता ना रमाला वाट लाव चिडवून मजा येणार आहे तिची। चल। सॉरी माफ करा, ती बाईक अचानक मध्ये आली म्हणून मला ब्रेक दाबावा लागला। जस्ट शट अप ओके। मला ना आता तुझा सगळा ड्रामा कळाला। किती ड्रामेबाज आहेस रे तू। मगाशी मला ऑकवर्ड व्हायला नको म्हणून स्पीड ब्रेकरच्या आधी गाडी थांबवलीस काय? मला नंतर उतरवलंस काय? पुन्हा बसायला काय लावलंस? सगळा ड्रामा होता ना तुझा। हा असा आहेस तू। आता तुझा खरा चेहरा समोर येतोय। मी सांगितलं ना ती बाईक वगैरे काही नाही। मी सांगते काय झालंय। ये समोर जो तू भोळा इनोसेंट फेस घेऊन फिरत असतोस ना, असं काही नाहीये। खरं डिस्गस्टिंग फेलो असाच असतो, खोटारडा। अहो मॅडम, हे काय? पैसे दिसत नाहीये? आज तू माझा टेम्पररी ड्रायव्हर होतास ना, म्हणून दिलं ते। रमा परांजपे कोणाकडूनच फ्री मध्ये काम करून घेत नाही। घे उचल। तुझ्या सॅलरी पेक्षा जास्तच असतील रे ते। What nonsense is this? ही लक्ष्मी आहे रमा मॅडम। ही फेकली तर पाप लागतं। ते तुम्हाला लागू नये म्हणून मी तुमच्या डोळ्याला ती लावली। ठीक आहे, परत असं करू नका। ऐक ना, मला लेक्चर का देतोस तू? कोण आहेस तू? टीचर आहेस की माझा डॅड आहेस? हा, दिस डॅडचे लेक्चर ऐकून बोर झाली आहे। आता तुझे लेक्चर नाही ऐकायचं का मला? रमा मॅडम, तुमचे हे सगळे अपमान मी सहन करतो, पण हे लक्ष्मी नाही करणार।
जर ही लक्ष्मी रुसली तर ती परत येत नाही, लक्षात असू दे. हे घे. अहो रमा मॅडम, हे पैसे मंदिराच्या दानपेटीत टाकले पाहिजेत. आली आली आली. ए मोना, त्या फेमस ग्लूच्या ब्रँडचं नाव काय आहे ग, ज्याच्याने दोन गोष्टी अशा चिकटून बसतात? ओके ओके. हा आठवलं आठवलं. हा रमा राघव ब्रँड. व्हॉट? काय सकाळी सकाळी काय बडबडताय? डोकं फिरलं तुमचं? हा ए रमा, पण मला तुझं हे बिहेवियर अजिबात आवडलं नाहीये. हा म्हणजे आमच्या समोर गालिया आणि आम्ही नसताना प्यारी प्यारी झप्पिया. हा हे बघा, जे काही बोलायचं ना ते स्ट्रेट अवे बोला, असं फिरवून फिरवून बोलू नका. आणि गेट लॉस्ट, माझ्याशी बोलूच नका ना. इडियट्स. ओके, सांगतच नाही तर डिरेक्ट दाखवतोस ना. एक मोबाईल दे. काय चाललंय बघ ना. अरे हे बघ, राजा आणि राणी त्यांच्या घोड्यावरून चाललेत. काय फालतूपणा आहे हा? पण तू आम्हाला का नाही सांगितलं की तू राघव सोबत येतेस ते? आम्हाला काहीच वाटलं नसतं त्याचं. एक्झॅक्टली. आणि शेवटी प्रेम हे प्रेम असतं, राईट मोना? शट अप. जस्ट शट अप. ओके, एनफ इज एनफ बोथ ऑफ यू. आमच्या दोघांमध्ये तसं काही नाहीये. अँड मोना, डिलीट द फोटो. नाही मोना, फोटो डिलीट कर. नो मोना, फोटो. मोना नाही. नो फोटो डिलीट कर. आय नो नो. मी तर म्हणते हा फोटो मी अपलोडच करू. हॅशटॅग बेस्ट फ्रेंड्स, हॅशटॅग टू लव. मोना बघ, आधीच माझ्या डॅडने मला त्या इडियट सोबत स्कूटरवर पाठवून ना इरिटेट केलंय. शी, कसली आहे का त्याची स्कूटर? की जर्नी हॉरिबल झाली आहे माझी. तुम्ही मला आणखीन त्रास देऊ नका, आधीच सांगते मी तुम्हाला. मी एक काम करते, मीच एक फोटो अपलोड करू का? हॅशटॅग आय हेट माय बेस्ट फ्रेंड्स. हा ओके ओके रमा, चिल. आम्हालाही तितकाच धक्का बसलेला तुला राघव बरोबर बघू. आणि मला तर वाटलेलं तुझं त्याच्याबरोबर अफेअर वगैरे सुरू झाले की काय. व्हॉट मोना, काय आहे? हॅव यू लॉस्ट इट? माझं आणि त्याच्यासोबत अफेअर? ऐक ना, तो जगातला शेवटचा पुरुष असला ना तरी सुद्धा मी त्याच्यासोबत अफेअर नाही करणार आहे. पण रॅम्स, ऍटलीस्ट तुझा त्याच्यावरचा राग तरी गेलाय ना. म्हणजे तू म्हणत होतीस ना ते रिव्हेंज वगैरे घेणार आहे, आता ऍटलीस्ट तू रिव्हेंज तर नाही ना घेणार? हॅलो, रिव्हेंज तर मी घेणारच आहे, कारण तो जेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतो ना तेव्हा तेव्हा माझा राग वाढत जातो. माझा मेन एम राघव पुरोहितच आहे, कळलं? अगं पण त्यांनी आज तुला लिफ्ट दिली ना, म्हणजे त्याने तुझी हेल्प केली. मग निदान आजच्या दिवशी तरी त्याला त्रास नको ना देऊ. बेबी, जोपर्यंत तो या ऑफिस मध्ये आहे ना तोपर्यंत मी त्याला रोज त्रास देणार आहे, कळलं? त्याने मला पूजेच्या दिवशी त्याच्या पाया पडायला लावलं, हे विसरले नाहीये मी. तू त्या गोष्टीचा अजून रिव्हेंज घेणार आहेस? ऑफकोर्स, ते सुद्धा आजच. संध्याकाळी 5 वाजल्याच्या आत राघव माझ्या समोर झुकणार. राघव माझ्या पायाला हात लावणार, बाय हुक और बाय क्रूक. जस्ट वेट अँड वॉच. अँड देन बेबीज, तेव्हा तुम्ही हा फोटो काढा आणि तो फोटो क्लिक करून 5:01 अपलोड करा. हॅशटॅग रमाज रिव्हेंज.
माधव मामाचे एवढे मिस कॉल्स? आला राघवचा फोन आला. अश्विनी बाबा लाऊडस्पीकरवर टाका, मला ऐकायचं. हॅलो राघव बाळा. हा मामा, अहो एवढे मिस कॉल्स, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? नाही घरी सगळं काही ठीक आहे. पण आज ना मोठ्या मंडईजवळ मला तुला बघितल्यासारखं वाटलं रे. म्हणजे मी मागूनच बघितलं. आधी वाटलं की स्कूटरवर तूच आहे. हा, पण त्या मुलाच्या मागे एक मुलगी बसली होती. तेव्हा मी विचार केला की हा काही आपला राघव नसणार. नाही माधव मामा, तो मीच असेल. आज मी मोठ्या बाजाराजवळच्याच रस्त्याने गेलो ऑफिसला. मी तुम्हाला म्हणाले होते ना. पण मग ती मुलगी कोण होती रे? अहो, ती माझ्या ऑफिसमध्येच काम करते ना, म्हणून माझ्या बरोबर आली. पण सांभाळून रे बाबा. या नोकरी करणाऱ्या मुली चंट असतात. अरे त्या तुला कधी गुंडाळून ठेवतील सांगता येणार नाही. मामा, ती माझं काहीही नुकसान करू शकणार नाही, कारण मी तिच्यापासून 4 हात लांबच राहतो. अच्छा, 4 हात दूरच राहतो का आतापासून? पण काय रे? नाही म्हणजे ती मुलगी अश्विनी इतकी सुंदर नाहीये म्हणून की स्वभावाने अश्विनी सारखी लागवी नाहीये. माधव मामा, अहो अश्विनीशी तिची तुलना कुठे करताय? दोघी अगदी 2 ध्रुव इतक्या वेगळ्या आहेत. आपली अश्विनी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. वागायला गोड, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते, सगळ्यांची मनं जपते. राघव बाळा, अरे तू असं काही बोलायला लागलंस ना की वाटतं फुलांचा वर्षाव होतोय. बरं मामा, मी ठेवू का फोन? थोडंसं कामात आहे. हो ठेव. हा ठेव, काळजी घ्या बाळा. हा हो. बाबा लवकर मला चिमटा काढा. मला विश्वास बसू दे की हे स्वप्न तर नाहीये ना. मी जे ऐकलं ते खरं होतं. काय हो बाबा, किती जोरात चिमटा काढला. पण खात्री पटली की नाही? अगं राघव खरंच तुझं कौतुक करत होता. आणि बेटा, असं कौतुक माणूस कधी करतो माहितीये का तुला? कधी? प्रेमात पडल्यावर. काय हो बाबा. लाजली. जग इकडचं तिकडे होऊ दे, पण माझा जावई राघवच होणार. शालिनी, मनात काही साचलं असेल तर त्याचा राग दरवाजावर का काढतेस? मला विचारलं तर तुम्ही धड काही सांगत नाही. मग काय करू? ते काही नाही, आता मला कळलंच पाहिजे राघवच्या पत्रिकेत नेमका काय दोष आहे. तुम्ही अर्धवट सांगून माझ्या जीवाला नुसता घोर लावून ठेवलाय. आता तरी नीट सांगा, मला ऐकायचंय. थांब सांगतो. पण शालिनी, त्याआधी मन घट्ट कर. आपला परंपरागत व्यवसाय सोडून राघव त्याचं भविष्य शोधायला घराबाहेर पडला, आणि यामुळेच त्याचा ह्या पुढचा काळ खडतर जाणार आहे. खडतर म्हणजे काय? बघ, त्याच्या पत्रिकेत भाऊबंदकी लिहिलेली आहेच, शिवाय इतरही काही वाईट शक्ती त्याला त्रास देतील, त्याच्यावर संकट येतील. एवढंच नाही तर त्याची मान मर्यादा धुळीस मिळेल. आणि कदाचित काय? अहो काय होईल सांगा ना. कदाचित त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना,
तुम्हाला त्याच्या पत्रिकेतला दोषही माहिती आहे ना, मग त्याच्या रक्षणासाठी काहीतरी कुठला तरी एखादा विधी असेल ना. शालिनी, मी माझ्या परीने प्रयत्न करणारच आहे. मुलाचं रक्षण करणं हा बापाचा धर्मच असतो. पण कोणाचं नशीब तर आपण नाही ना बदलू शकत. ज्याच्या कपाळावर जे काही लिहिलंय ते त्याला भोगावंच लागतं शालिनी. ज्याच्या कपाळावर जे काही लिहिलंय ते त्याला भोगावंच लागतं. बबली सर, मला खरंच भविष्य कळतं का हो? हा प्रश्न तुम्हाला विचारूच कसा शकते? अगं, माझ्याकडे मोठे मोठे फिल्म स्टार, नेते आणि बिझनेसमॅन भविष्य विचारायला येतात आणि मी फक्त 3 प्रश्न विचारून त्यांच्या भविष्यात काय लिहिलं हे सांगू शकतो. हो सर, तुम्ही मला सुद्धा 3 प्रश्न विचारले होते आणि सांगितलं होतं की पुढे 10 दिवसात चांगलं काहीतरी घडणार आहे. मग मिळालीच ना गुड न्यूज? 10 दिवसात माझी हत्या गेली हो. अरे वा. सर, तुम्हाला अरे रे म्हणायचंय का? तुम्ही चुकून अरे वा म्हणाले. नाही 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 सर, अरे वा चुकून नाही, बरोबरच म्हणाले. म्हणजे हो, माझी हत्या गेली पण तिची सगळी प्रॉपर्टी आता मला मिळणार आहे. मग मिळाली गुड न्यूज. एक टाळी. पण हत्या गेली ना सर. ऑफिसर. थँक्यू. प्लेजर सर. एक ग्लास. ओके सर. हे ऐका समजा इकडे या. अरे या लवकर या, लवकर या. एक गोष्ट सांगायची तुम्हाला. ओ सर, या लवकर या. आपले बबली सर आहेत ना, त्यांना 3 प्रश्न विचारून भविष्य सांगायचा मूड झालाय. अय्या सर, तुम्ही भविष्य सांगता? हो, आणि सरांनी सांगितलेलं भविष्य कधीच खोटं ठरत नाही, हे माहिती आहे ना तुम्हाला? हो 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 सर, आपलं मगाचं बोलणं अर्धवटच राहिलं ना. सर, मला माझं पुढचं भविष्य सांगा ना. ठीक आहे, नंतर सांगा. हनी, कम बॅक. मी तुला 3 प्रश्न विचारणार आणि तुझं भविष्य सांगणार. शिस्त म्हणजे शिस्त. चालेल सर. तर पहिला प्रश्न, 1 ते 10 अंकांमधला कुठला अंक तू निवडशील? 10. मस्त. स्पेन, पॅरिस, रोम यापैकी कुठे फिरायला जायला आवडेल तुला? पॅरिस. रिअली हनी? इट विल एन्जॉय लॉट. सॉरी. तिसरा प्रश्न, कफ, वात, पित्त यापैकी काय निवडशील? पित्त. मग तुझ्या नशिबात दगड धोंडेच आहेत. तुला आत्याची प्रॉपर्टी वगैरे काही मिळणार नाहीये. अगं, या ऑफिस मधला पगार वाढला ना तुझा तरी खूप झालं. जा. अरे काय जीव घेता का माझा? सोडा मला यातून. कामाला जा. गेट मार. शी यार, म्हणजे माझं अख्खं भविष्यच फालतू आहे. ए हनी, त्या बबली सरांचं कुठे मनावर घेतेस तू? हे भविष्य वगैरे असं काही नसतं. दिस ऑल थिंग्स आर नॉनसेन्स. नाही हा, आपल्या बबली सरांचं भविष्य कधीच खोटं होत नाही. त्यांनीच मला सांगितलं की मी टीम लीडर होणार आणि बघा, मी झालो सुद्धा. बरोबर आहे सर तुमचं. पण आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं ना तेच होतं. मग कोणी काहीही भविष्य सांगितलं तरी आपलं नशीब बदलत नाही. आता आपल्या हनी मॅडमचंच घ्या ना. सरांनी कितीही भविष्य सांगितलं तरी जर त्यांच्या नशिबात संपत्ती लिहिली असेल तर ती त्यांना मिळणारच. रबिश. टोटल रबिश. जे फेल होतात ना तेच नशिबाला ब्लेम करतात. आणि माझी डेस्टिनी मी स्वतः डिसाइड करते. माझ्या लाईफ मध्ये मला जे पाहिजे ना तेच होणार. हाच तुमचा खूप मोठा गैरसमज आहे रमा मॅडम. वेळ सांगून येत नाही म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. नशिबाला दोष न देता आपण आपलं कर्म करायलाच हवं, ते गरजेचंच आहे. पण त्याचं फळ मिळेल का नाही मिळेल हे नियतीच्या हातात आहे. आत्ता ह्या क्षणी माझ्यासाठी, तुमच्यासाठी नियतीने काय लिहिलंय हे ना मला माहिती आहे ना तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं तर ओनली टाइम विल रिव्हील वन्स डेस्टिनी. येतो.
येतो सर. ओके. नियतीने काय लिहिलंय हे ना मला माहिती आहे ना तुम्हाला. तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं तर ओनली टाइम विल रिव्हील वन्स डेस्टिनी. या इडियटने आत्ता पण मला लेक्चरच दिलं. इन्सल्टवर इन्सल्ट करतो, पण आज मी त्याला माझ्या पायावर वाकवणारच. कम ऑन रमा, थिंक थिंक रमा, थिंक. काय केलं म्हणजे राघव आज तुझ्या पायांना हात लावेल. ठीक आहे. ओके. राघव. हां सर. अरे बस बस. मी मेहता प्रोजेक्टच्या फाईल्स तुला मेल केल्या, त्याची जरा पटकन प्रिंटआउट काढ आणि मला आणून दे. ओके. आणि हा एक नवीन प्रोजेक्ट आहे, अजून फायलिंग करायचं राहिलं आहे, पण तू चेक कर आणि चेक करून झालं की वासूकडे दे. ओके. ठीक आहे. थँक्यू. राघव, हां या कोडिंग टर्म सांगतोस का, म्हणजे मला डेटा काढता येईल. आलो. थांब. आता राघव माझ्या पायाला फक्त हात नाही लावणार, तर माझ्या समोर लोटांगण घालेल.